शरद पवारांनी आपणास शब्द दिला आहे. पटोले यांनी सकारात्मकता दाखवली असून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडून आणण्याचं भाष्य केलं आहे. माझ्या उमेदवारीबाबत आणखी कोणती गॅरंटी देऊ असा सवाल आडम मास्तरांनी केला आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले तसंच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ माकपला सोडावा अशी मागणी देखील करण्यात आली. यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. काँग्रेसमधील काही मंडळींनी हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा अशी मागणी देखील या दरम्यान केली. या संदर्भात BR न्यूजच्या प्रतिनिधीनं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यावेळी आडम मास्तर यांनी शहर मध्यवरील आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी आपल्याला शहर मध्यबाबत शब्द दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. तर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील शहर मध्यबाबत अनुकूलता दर्शवली. इतकं असताना आपल्या उमेदवारीबाबत आणखीन कोणती स्पष्टता हवी असा सवाल आडम मास्तरांनी केला. आणि एक जागा ही शहर मध्यची ती आपण महाविकास आघाडीमध्ये सोडून घेतो. अडचण आली सोनिया गांधीकडे मी जाईल, तुम्ही सीतारामला सांगून तिकडेही त्यांना प्रयत्न करायला सांगा. आणि तिथं नाना पटोले दिल्लीला जायचं असताना आमच्याशी 1.25 तास घालवले. कामगाराचे प्रश्न कोणी बोलत नाही, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न बोलतो. आडम मास्तर या ठिकाणी यावं ही माझी सदिच्छा आहे. त्यावेळेला शिंदे साहेबांनी सांगितलं हायकमांड जे निर्णय घेईल त्याला मी बांधील आहे आणि त्या पद्धतीनं मी प्रयत्न करतो आणि मास्तर निवडून यावं ही माझी अपेक्षा आहे. याचा अर्थ काय समजेल? याचा अर्थ असा आहे, शहर मध्य मित्र पक्ष म्हणून माकपला सुटे ही खात्री आहे. माझ्याशी जे बोलणं झालं ते स्पष्टपणे म्हणतो की 100% खात्री आहे. शिंदे साहेब एकदा बोललेलं बदलत नाही. शरद पवारचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघा. त्यामुळं आम्हाला काळजी करण्यासारखं नाही. महाविकास आघाडीला राज्यातील सत्ता हवी असेल तर डाव्या पक्षासह अन्य घटकांचा विचार त्यांना करावाच लागेल. अन्यथा महायुती डोक्यावर बसेल, मग सगळ्यांचाच नाईलाज होईल असा इशारा देखील आडम मास्तरांनी दिला. महाविकास आघाडीला जर या देशामध्ये या राज्यामध्ये सत्तेवर यायचं असेल, त्यांनी डावे पक्ष, लोकशाहीवादी पक्ष, काही स्वतंत्र संघटना, बुद्धिजीवी संघटना या सगळ्याला सामावून घेऊन त्यांनी जर निवडणूक लढलं तर त्यांचं सरकारही नसेल. पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जर सरकार डोक्यावर बसलं, सगळ्यांचं नुकसान होईल. माझी लाडकी बहीण योजना, महिलांना 3 सिलेंडर अशा योजना राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावरती अंमलात आणत आहे. याचा कोणताही प्रभाव मतदारांवर पडणार नाही अशी प्रतिक्रिया आडम मास्तरांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे कितीही योजना आणा, काही प्रभाव पडेल का याचा मतदारांवरती? काही प्रभाव पडणार नाही. रे नगरचं श्रेय भाजपनं घेता कामा नये, कारण आपण यासाठी मोठा संघर्ष केला आहे. सरकार म्हणून त्यांनी मला मदत केली म्हणून मी त्यांचा निंदा होऊ शकत नाही असं आडम मास्तर म्हणाले. हा ही गोष्ट खरी आहे. देशाचे पंतप्रधान मोदी, या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष न करता प्रामाणिकपणे या गोष्टीला त्यांनी साथ दिली. त्यामुळं हे प्रकरण साध्य झालं हे मी मान्य करतो. पण मुळात कोण लढलंय?